भास्कर जाधव बोलतात, थेट जाऊयात. कोणालाही न्याय देण्याकरता नाही, तर हे अधिवेशन केवळ आणि केवळ पुरवणी मागण्या मंजूर करणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीमध्ये सरकारी पैसे उधळून मतं विकत घेणं आणि त्याच्याकरता पुरवणी मागण्या मंजूर करण्याकरता विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावंच लागतं. म्हणून हे अधिवेशन आहे आणि त्याचा प्रत्यंतर तुम्हा सर्वांना आला असेल. आज विदर्भाचा या अधिवेशनातला शेवटचा दिवस आहे. आपण जर बघितलं असेल तर सभागृहामध्ये मंत्र्यांनी केलेल्या सगळ्या घोषणा ह्या खास करून मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका आणि पुणे पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या महानगरपालिका आहेत. या नगरपालिकेची मतं आपल्या पक्षाला मिळावी, आपल्या युतीला मिळावी, अशा प्रकारचाच विचार नजरेसमोर ठेवून ह्या घोषणा झालेल्या आहेत. काही घोषणा ह्या बिल्डरांच्या फायद्याच्या झालेल्या आहेत. आपण जर बघितलं तर कालच एमपीडीएचा कायदा जवळजवळ रद्द करण्याचं बिल 108 नंबरचं अचानकपणे सभागृहामध्ये आणलं गेलं आणि ते चर्चा न होता सुद्धा मंजूर झालं. त्या बिलामध्ये सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं घातक प्रावधान आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एखादं बिल, अशा प्रकारचं एखादं निवेदन, अशा प्रकारची एखादी घोषणा ही विदर्भाच्या लोकांना न्याय देण्याकरता होऊ शकली नाही. आणि म्हणून मी जे पहिल्या दिवशी विधान केलं होतं की हे केवळ आणि केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं आणि लोकांना पैसे वाटून मतं विकत घेणं आणि महानगरपालिकाच्या निवडणुका जिंकणं याच्याकरताच हे अधिवेशन आहे, हे खरं ठरलं. लक्षवेधींना उत्तर देण्यात आलं नाही, 450 लक्षवेधींना उत्तर देण्यात आलं नाही आणि सचिवांना हक्कभंग आणावा असा अध्यक्ष. हे बघा, आता अध्यक्षांचं मी काल ते विधान टीव्हीवर ऐकलं, मी सभागृहात नव्हतो, की लक्षवेधींना वेळच्या वेळी उत्तरं नाही मिळाली तर राज्याच्या मुख्य सचिवांवर हक्कभंग आणावा असं अध्यक्ष महोदय म्हणाले. तुम्ही बघतात 2022 पासून हे आपलं विधान भवन याचं नाव आता लक्षवेधी भवन ठेवा असं मी म्हणालो होतो. इथपर्यंत हे लक्षवेधीचं प्रकरण बरंच पुढे गेलेलं आहे. या विषयात सातत्यानं ज्या फ्लोअरवर बोलायचं ते बोलून आपण झालेलो आहोत, परंतु त्यातून काही फारशी काही सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळं त्या विषयावर फार भाष्य करण्यात काय अर्थ नाही. मुख्य सचिवांच्यावर हक्कभंग येत असेल तर चांगलंच होईल. एकदा कधीतरी त्या विषयाचा निर्णय होईल आणि शेवट होईल. शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी असे म्हणतात की 8 लक्षवेधी मी मांडल्या, म्हटलं मला स्वतःलाच माझी लक्षवेधी घेतली नाही आणि अनेकांच्या पुन्हा लक्षवेधी घेतलेले आहेत. सत्ताधाऱ्यांचे आमदार असे म्हणतात. दुसरा प्रश्न विचारा सर. मुंबईमधल्या आमशा पडवींच्या प्रश्नावर मी उत्तर द्यावं. सर, पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतायत की 19 तारखेला पृथ्वीराज चव्हाण म्हणतात 19 तारखेला मराठी माणूस पंतप्रधान होईल, देशामध्ये काहीतरी असं घडणार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य दुसऱ्यांदा त्यांनी केलेलं आहे. आता प्रकाश आंबेडकर म्हणतात एकनाथ शिंदे सीएम होतील. कसं आहे की पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तशाच पद्धतीनं अनेक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे. ते पीएमओ ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या काही इन्फॉर्मेशन्स असतात, त्यांची काही माहिती असते आणि ते कधीही उतळ वक्तव्य करत नाही. त्यामुळं उद्या काय घडेल हे मला माहीत नाही, परंतु पृथ्वीराजजी चव्हाणांचं वक्तव्य हे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईमध्ये डान्सबारचा एक विषय आहे. माजी गृहमंत्र्यांना त्यावरून राजीनामा द्यावा लागला होता. मात्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.